तापमान वाढण्याचे बरेचसे कारण आहेत, ज्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो, की ओव्हरऑल जगाचंच टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. म्हणजे आपण जर इंडस्ट्रियलायझेशन जे पकडतो, की 1970 नंतर खऱ्या अर्थाने भारतामध्ये यांत्रिकीकरणाला सुरुवात झाली आणि त्यानंतर जवळपास 1.1 डिग्री सेल्सिअस सरासरी तापमान वाढलेलं आहे. त्यासाठी बरेचसे भौगोलिक कारणं असताना सुद्धा नेचरप्रती किंवा निसर्गाप्रती माणसाची असंवेदनशीलता आणि निसर्गाचा होणारा प्रकोप हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणात त्याला रिस्पॉन्सिबल आहे या उष्णतामान वाढण्यासाठी. मोठ्या प्रमाणात झालेली वृक्षतोड, सोबतच मोठ्या प्रमाणात झालेलं काँक्रिटीकरण. त्यासाठी मग घरचे रस्ते असो किंवा सिमेंटचे घरं असो, हे सुद्धा तेवढेच या काँक्रिटीकरणामुळे वाढलेल्या टेम्परेचरसाठी रिस्पॉन्सिबल आहे. वृक्षतोडीसोबतच आपण जे बघतो, की पृथ्वीचं एकंदरीतच तापमान वाढतं आहे आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण सुद्धा एक नागरिक म्हणून आपण जेव्हा एखाद्या घरात राहतो आणि घराच्या आजूबाजूचा भाग जिथनं पाण्याचा निचरा जमिनीमध्ये होतो, तो सुद्धा आपण पूर्णतः गट्टूनी किंवा टाईल्सनी झाकून टाकलेला आहे आणि त्यामुळे जमिनीला पाण्यामध्ये मुरायला सुद्धा आपण जागा देत नाही आणि त्यामुळे भूजलाची पातळी सुद्धा कमी होत चालली आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात होणारा पाण्याचा उपसा हा सुद्धा पृथ्वीच्या एकंदरीत तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो. त्यामुळे आपण वापरणाऱ्या वेगवेगळ्या गोष्टी, आपण ज्या लाईफस्टाईलमध्ये जे झालेले चेंजेस, सोबतच मोठ्या प्रमाणात काँक्रिटायझेशन आणि मोठ्या प्रमाणात झालेली जंगलतोड आणि कमी होणारा पाण्याचा निचरा आणि खूप मोठ्या प्रमाणात निघणारा इंडस्ट्रीजमधला धूर म्हणा किंवा आपल्या गाड्यांचं कंबशन होऊन निघणारा धूर, यामुळे एकंदरीतच पृथ्वीचं तापमान वाढायला आणि त्याचा इफेक्ट आज दैनंदिन आपल्या जीवनावर होतो आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपला थर्मोस्टॅट कमी केला पाहिजे. कारण झाडे लावा, पाणी वाचवा, पाण्याची बचत करा, जमिनीचा भाग जितका जास्त मोकळा ठेवता येईल तेवढा मोकळा ठेवा. जिथे-जिथे शक्य आहे तिथे झाडे लावा. हे सांगताना आपण स्वतःचा जो थर्मोस्टॅट आहे, म्हणजे आपण ज्या टेम्परेचरवर स्वतःला कम्फर्टेबल समजतो तो आपल्याला वाढवावा लागेल. म्हणजे आपण जर आता 38 किंवा 40 मध्ये एसी लावत असू किंवा कूलरचा वापर करत असू, तर आपल्याला स्वतःच्या मनाला समजून सांगावं लागेल, की आता मी 42 वरती एसी वापरेल किंवा 41 वरती कूलर लावेल. तर याच गोष्टीमुळे जर सर्वानुमते सगळ्यांनी जर केलं, तर मोठ्या प्रमाणात आपण विजेची बचत करू शकू, पाण्याचं होणारं इव्हॅपोरेशन थांबवू शकू आणि सोबतच एसीमुळे जे काही गॅस बाहेर निघून बाहेरचं उष्णतामान वाढत आहे, ते सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होण्यास आळा होईल. त्यामुळे निसर्गासाठी उचललेले पॉझिटिव्ह पाऊल ते करताना स्वतःचाच थर्मोस्टॅट वाढवणे हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.